आणि ते गोपिका म्हणजे रामावतारामध्ये ऋषी मुनी वेली त्या राम अवतारामध्ये भगवंताला आलिंगन देण्याची इच्छा बाकी होती. ती इच्छा भगवंताने कृष्ण अवतारामध्ये पूर्ण केली. ते चित्त तसं चित्त माझं निर्मळ झालं पाहिजे. आम्हाला पाण्यामध्ये जर चंद्राचं प्रतिबिंब पाहायचं असेल तर ते पाणी स्थिर असावं लागतं. आरशाप्रमाणे ते जर स्थिर असेल तरच त्या चंद्राचं प्रतिबिंब स्पष्टपणे आम्हाला बघता येईल. मग त्या ईश्वरीय प्रक्षेपणाची अनुभूती घ्यायची असेल, ईश्वराची अनुभूती घ्यायची असेल, त्याच्या रूपाची अनुभूती घ्यायची असेल तर ते चित्त स्थिर झालं पाहिजे. अगदी सोपं आहे. आमची प्रयोगशाळा आमच्या आत आहे. गो डीप अँड मोर डीप. सोपं सरळ. बसल्या ठाईचे बसणी करावे चित्त निवांत, हरी आता आळवावा. इतकं सोपं आहे. वेळेची मर्यादा नाहीये, जागेची मर्यादा नाहीये, वयाची मर्यादा नाहीये, स्थळाची मर्यादा नाहीये, जातीची मर्यादा नाहीये. सर्वांसाठी सर्वांची येथे आहे अधिकार. इतकं सोपं सरळ, पण थोडं करायचं आहे. आणि त्यासाठी मोठे निमिष भरी देत जाय. बळी इंद्रिये येती मना, मन एक वटे पवना, पवन सहजे गगना मिळवची जाय. इतकं ज्ञानदेवाने आणखी सोपं करून सांगितलंय. खरं म्हणजे आपली नवनाथ साधना लोकांपर्यंत अत्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानेश्वर माऊली आहे. त्यांचे फार उपकार आहे जगावर. खरा नाथ संप्रदाय माऊलींनी लोकांसमोर आणलं, त्याचं खरं स्वरूप लोकांसमोर आणलं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. आणि त्यातही श्रवण साधण्याला विशेष स्थान दिलं माऊलींनी.